31 डिसेंबर म्हटलं की सर्वत्र मांसाहार आणि दारूच्या पार्ट्यांचं नियोजन सुरू असतं. मात्र नगर जवळ असलेल्या आडगाव येथील श्री क्षेत्र काळ भैरवनाथ देवस्थान येथे 31 डिसेंबरला आमटी भाकरीचा महाप्रसाद ठेवण्यात आलेला आहे. आडगाव येथे जवळपास 15,000 भाविक या आमटी भाकरीचा महाप्रसाद घेण्यासाठी हजेरी लावणार आहेत. यासाठी 151 अन्नदात्यांना संधी मिळणार आहे. आढावा घेतलाय सुनील भोंगळ यांनी. सध्या सर्वत्र नववर्षाच्या स्वागताची तयारी ही सुरू आहे आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी म्हणजेच 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवरती अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पार्ट्यांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मात्र दुसरीकडे जर आपण बघितलं तर अहमदनगर पासून जवळच असलेल्या श्री क्षेत्र काळ भैरवनाथ देवस्थानच्या ठिकाणी जे आहे आमटी भाकरीचा महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. खरं तर दर रविवारी या आगडगाव येथील काळ भैरवनाथ मंदिरामध्ये आमटी आणि भाकरीचा प्रसाद जो आहे तर तो ठेवला जातो. मात्र 31 डिसेंबर हा रविवारी आल्या कारणानं या ठिकाणी मोठा उत्साह हा पाहायला मिळतो आहे. अनेक भाविक या ठिकाणी येणार आहेत. जवळपास 10 ते 15,000 भाविक या ठिकाणी येणार आहेत आणि दर रविवारप्रमाणेच यंदा देखील जे आहे आमटे भाकरीच्या प्रसादाचं नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. विश्वस्त आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. कशा पद्धतीनं नियोजन आहे, किती भाविक येणार आहेत आणि आता 31 डिसेंबर आहे, इतर ठिकाणी वेगवेगळ्या पार्ट्या होत असतात, मात्र इथे एक सात्विक पार्टी होती, काय नेमकं सांगा? नमस्ते. श्री क्षेत्र काळ भैरवनाथ देवस्थानच्या ठिकाणी जो चालू असलेला अन्नदान सर्वश्रेष्ठ दान या उक्तीप्रमाणे दरवर्षी या ठिकाणी असा नवीन वर्ष आलं की वेगळ्या पद्धतीने आपण काहीतरी वेगळं नियोजन करतो. आजही 31 डिसेंबर आहे, म्हणजे 23 सालचा सरता दिवस आहे आणि आता उजाडणारा उद्याचा दिवस हा 24 सालचा येणार आहे. म्हणून आपण एक नवीन संकल्पना, नवीन नियोजन असं काहीतरी घेऊन जावं या उद्देशाने श्री क्षेत्र काळ भैरवनाथ आगडगाव या देवस्थानच्या वतीने या ठिकाणी अन्नदान आणि हा महायज्ञ सोहळा ठेवलेला आहे. या किती भाविक साधारणतः येणार आहे तिथे आज? आणि दुसरी गोष्ट, युवक जे आहेत तर त्यांचा देखील मोठ्या प्रमाणामध्ये इथं ओढा असतो दर रविवारी, काय नेमकं सांगा? साधारणतः 12 ते 15,000 पर्यंत पब्लिक भाविक येतात त्या ठिकाणी. युवकांचा मोठ्या प्रमाणामध्ये इथं सहभाग असतो. युवक जात असतात. एकंदरीत जर बघितलं तर सरत्या वर्षाला निरोप देताना एक अनोख्या पद्धतीची संकल्पना जी आहे तर ती या ठिकाणी राबवली जाते आहे आणि एक सात्विक पद्धतीचे खऱ्या अर्थानं सेलिब्रेशन जे आहे तर ते आगडगाव या ठिकाणी होताना दिसत आहे. सुनील भोंगळ, एबीपी माझा, अहमदनगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.